मॉर्निंग सगळ्यांना. तर आता आपण आलो आहोत नाशिक पंचवटी तिथे, आणि हा सर्व परिसर आहे हा नाशिक पंचवटीचा परिसर आहे. तुम्ही मागं बघू शकताय. तो पंचवटीचा ब्रिज, आणि मागं जी बघता ही गोदावरी नदी, आणि जरा जास्तच गडूळ झालं इथं. पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना याचा इतिहास माहीतच असेल. ज्यावेळेस प्रभू श्रीराम आणि सीता आणि त्यांचे भाऊ लक्ष्मण यांना ज्यावेळेस वनवास चालू होता, म्हणजे त्यांचा जो वनवासाचा जो पिरियड होता, त्यावेळेस त्या वनवासाच्या दरम्यान ते इथे आले होते आणि नाशिकमध्ये ते थांबले. आणि नाशिकमध्येच म्हणजे जी सीतामाया होती तिला पण इथेच रावणाने पकडले होते. तिथे एक सीता गुफा पण ती पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि प्रभू श्रीरामांनी आपल्या वडील दशरथांच्या ज्या अस्थी होत्या त्या पण इथंच टाकण्यासाठी आणलेल्या होत्या गोदावरी नदी पात्रात. त्याचा तो म्हणजे जी हिस्ट्री, जो इतिहास आहे तो अजून पण खूप वेगळा आहे. त्यात लक्ष्मणाने ती जी शूर्पणखा होती तिचं नाक कापलं होतं. बघू शका हा स्तंभ आहे. तुम्ही ज्यावेळेस कधी म्हणजे ज्यावेळेस पुढे नदीला पूर वगैरे आता तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल, तुम्हाला ती स्तंभ नक्की दिसत असेल. बघू शकता. इकडे एक कपालेश्वर मंदिर आहे, निळकंठेश्वर मंदिर आहे, परत एक सूर्याचं मंदिर आहे मागच्या साईडला. नाशिक शहर सर्वांनी ऐकलंच असेल. ह्याच नाशिक शहराला 4 देवभूमींपैकी एक देवभूमी मानली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे शहर गोदावरी मातेच्या कुशीत वसले आहे. ह्याच नाशिक शहरात अयोध्येचा राजा भगवान राम यांनी 14 वर्षांच्या वनवासात नाशिकला आपले निवासस्थान बनवले होते. ह्याच ठिकाणी भगवान रामाच्या इच्छेने लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले होते. त्याचमुळे या शहराला नाशिक असे नाव देण्यात आले. प्रभू श्रीरामांनी नाशिकमध्ये 2.5 वर्ष वास्तव्य केले होते.
कुठं पंचवटीवर आलो नव्हतो, नाशिकचा असतो तुला आता आलोय. चांगलं ते मारुती रायांचे दर्शन घेऊ. 10 तोंडी मारुती बघू शकता. आणि या बाजूने खाली 1 तोंडी मारुती. हा राक्षस यांना तुम्ही मारलं. समुद्र मंथन ही एक कथा सर्वांनी ऐकलीच असेल. त्यात नाशिकचा संबंध लागतो. असं म्हणतात की जे काही समुद्र मंथन देव व दानवांनी केले होते, त्यात अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले होते. त्यात 4 थेंब भारतात पडले होते. ते प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि आपले त्र्यंबकेश्वर म्हणजेच नाशिक ह्या ठिकाणी हे थेंब पडले होते. आणि ह्याच ठिकाणी जिथे जिथे हे थेंब पडलेल्या थेंबाच्या जागी दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.